बऱ्याच दिवसांनी ट्राय केली आणि छान दिसते ना, तर ब्लॉग पूर्ण बघा म्हणजेच कळेल. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. समृद्धी मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांचे. सुंदर अशी सकाळ झालेली आहे. मी मस्त नाश्ता बनवला आहे आज लवकरच उठून, कारण मिस्टरांना टिफिन द्यायचा होता. त्यामुळे मस्त मेथीची भाजी, चपात्या बनवल्या आणि सोबत चहासुद्धा बनवलेला आहे. तर इथे बाळाला छान झोपवलं. मुलगी गेली स्कूलला, ते सुद्धा ऑफिसला निघून गेले आणि त्यानंतर मग इथं नाश्ता करते आहे. तर या मंडळी तुम्ही पण नाश्ता करायला. तर इथे छान नाश्ता वगैरे करून घेतला मी. त्यानंतर मग कपडे वगैरे वॉश केले, वाळत घातले आणि मग किचन क्लिनिंग करायचं बाकीच होतं. फरशी पुसायची होती. मग ते सुद्धा एक एक करून लगेचच करून घेतली ही कामं. कसं होतं माहिती का, हे जर कामं पेंडिंग राहिली ना, मग ते खूप घर आहे ना एकदम अस्ताव्यस्त दिसतं आणि घाण दिसतं. त्यामुळे मी इथे शोकेश पण लगेच पुसून घेतला. आता तुम्ही म्हणसाल की रोज हे क्लिनिंगचे वगैरे आम्हाला व्हिडिओज दाखवते किंवा हेच व्लॉग असतात, असं काही नाही. आता हे माझं रोजचं रुटीन आहे, तेच तुमच्याशी मी शेअर करते आहे. आणि कसं आहे माहिती का, धूळ वगैरे बसलेली मला बिलकुल आवडत नाही आणि स्वच्छतेची आवड आहे ना मला खूप लहानपणापासून लागलेली आहे. म्हणजे स्वच्छता, घर जर स्वच्छ असेल ना तर मला पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये. नाहीतर माझी खूप चिडचिड होते आणि डोकं खूप दुखतं. प्रत्येक महिलांमध्ये ना हा गुण असलाच पाहिजे स्वच्छतेचा आणि नीटनेटकं घर ठेवणं. कारण कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही घर स्वच्छ ठेवलं तेवढं तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग राहणार, निगेटिव्हिटी ना सगळी निघून जाणार, बाकी काही नाही. तर कसं आहे माहिती आहे का, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा प्रत्येक लेडीजमध्ये पाहिजे. कारण की घर स्वच्छ झाल्यानंतर आहे ना, हा प्रत्येक बायकांचा अनुभव असणार आहे. किती फ्रेशनेस वाटतं घरामध्ये. तर मी ते फरशी वगैरे पुसून घेतली पटापट अशी. त्यानंतर मला आहे ना पाय पुसण्या देखील आहे ना स्वच्छ करून घ्यायच्या होत्या, कारण की खूप घाण झालेले आहेत. तर भांडी वगैरे वॉश केले होते, उन्हामध्ये ठेवले होते जरा वेळ ते. मग ते सुद्धा घरामध्ये नेले आणि पाय पुसण्या लगेच स्वच्छ करून घेतल्या. तर एक दिवसाआड आहे ना मी पाय पुसण्या धुवत असते, त्यामुळे काही एवढ्या त्या घाण होत नाही, लगेचच निघतात. मग छान अशा वाळत घातल्या त्या आणि मस्त उन्हामध्ये बसले थोडा वेळ. तर मला सांगा, ह्या खाऊसाठी ना कोणी कोणी जास्त मार खाल्लेला आहे. तर पर्सनली ना मी लहानपणी खूप मार खाल्लेला आहे. तर बऱ्याच दिवसांनी ना मी साडी ट्राय करून बघितली, तर खूप छान वाटत होतं, पॉझिटिव्ह वाटत होतं एकदम. तर होतं काय माहिती का, लहान बाळ असल्यामुळे ना मला काही साडी वेअर करणं जमत नाही घरामध्ये आणि घरातली कामं इतकी असतात त्यामुळे. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.